खोतांड आहे आणि ते निरर्थक आहे. जयंत पाटील यांच्यासारखा सुसंस्कृत नेता मुख्यमंत्री व्हावा असं अमोल कोल्हे यांनी काल म्हटलेलं आहे. बघा, काँग्रेसची भूमिका स्पष्ट आहे. आज राज्यामधली जी काही परिस्थिती आहे ती फार भयावह आहे. अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात गारीमुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं गेल्या 2 महिन्यापासून सातत्यानं नुकसान झालेलं आहे. पावसाळ्यासारखी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेली आहे. अतोनात नुकसान, लोकांचा जीव चाललेला आहे. या सगळ्या गोष्टीवर आज लक्ष केंद्रित करण्याचा आणि काँग्रेसची भूमिका जनतेचे प्रश्न घेऊनच आपण पाहिलं असेल की खारघरचा प्रश्न मी मुद्दामून आज अजून काढतो की पुन्हा विदेशात गेलेले मंत्री, सांस्कृतिक मंत्री आज देशात वापस आले आणि त्यांनी पुन्हा अप्पासाहेब धर्माधिकारींनाच दोषी ठरवलेला आहे. ते म्हणाले यांनीच सांगितलं आम्हाला भर दुपारी कार्यक्रम घ्यायला. हे पुन्हा एका धार्मिक संप्रदायाला आणि त्यांच्या संप्रदायाच्या प्रमुख माणसाला कसं बदनाम करायचं हे या भाजपकडून आपल्याला पाहायला मिळते आहे. म्हणजे जो हत्याकांड घडवलेला आहे तो या सरकारला म्हणायचा आहे की अप्पासाहेब धर्माधिकाऱ्यांनी घडवलेला आहे. शासकीय कार्यक्रम होता, मंत्री महोदय, ऊन 42 डिग्री राहणार होती हे तुम्हाला माहित होतं. मग तुम्ही आपल्यासाठी एअर कंडिशन का बनवलं स्टेज? आपण पंचपक्वान्न खाण्यासाठी आलिशान त्या ठिकाणी जो मंडप ताणलेला होता एअर कंडिशन, मग तिथेही उन्हातच बसायला पाहिजे होतं आपण. त्याचं उत्तर द्यायचं नाही आणि अप्पासाहेब धर्माधिकारी सारख्या व्यक्तिमत्वावर पुन्हा खोटे आरोप लावून एका हिंदू धार्मिक संप्रदायाला बदनाम करण्याचं पाप हे बीजेपी करते. आणि म्हणून हे सगळे प्रश्न आमच्या समोर आहे. अडसूचा आपण पाहतोय की आम्ही परवा पण सांगितलं की त्या ठिकाणी लोकांचं मत तुम्ही समजून घ्या, पण सरकार हुकुमशाह सारखं वागताय, तानाशाह सारखं वागताय. लोकशाहीमध्ये हे अजिबात चालत नाही. पण राज्यातलं बीजेपीचं सरकार आणि केंद्रातलं सरकार हे ज्या पद्धतीनं तानाशाह सारखं वागताय ते राज्याची जनता आता खपवून घेणार नाही. असे अनेक प्रश्न आज आमच्या समोर आहेत आणि म्हणून काँग्रेसची भूमिका त्याच्यातली स्पष्ट आहे की आम्ही जनतेचे प्रश्न करून लढू. कारण की आता निवडणुका नाही आणि आखरी मुख्यमंत्री कोणाला बनवायचं हे जनता ठरवते. त्याच्यामुळे या चाइल्डिश जे राजकारण आज महाराष्ट्रात चाललेलं आहे याच्यावर आम्हाला कुठलीही प्रतिक्रिया द्यायची नाही. काँग्रेसचा प्लॅन बी काय असणार आहे या सगळ्याचा? आमच्याजवळ सगळे प्लॅन आहेत. आमच्याजवळ महाराष्ट्राच्या ज्याच्याजवळ जनतेचा आशीर्वाद असतो त्याच्याजवळ सगळं प्लॅन असतं. महाराष्ट्राच्या जनतेचा आशीर्वाद आमच्या सोबत आहे आणि त्याच्यामुळे आमच्याजवळ सगळे प्लॅन आहेत. जनतेचे प्रश्न घेऊन जो लढेल त्याच्यासोबत जनता राहते आणि त्या पद्धतीचा कोल आज महाराष्ट्रामध्ये आहे. त्याच्यामुळे आम्हाला जनतेचे प्रश्न घेऊन लढायचं आहे. त्याच्यामुळे आमचा बी काय प्लॅन आहे आणि आमचा सी काय प्लॅन आहे ते आता सांगायची गरज नाही. ज्यावेळी निवडणूक आहे त्यावेळेस आम्ही सांगू. मुख्यमंत्री पदांवरनं एक महाविकास आघाडीमध्ये वातावरण निर्मित पाहायला मिळते. महाविकास आघाडीमध्ये जागा संदर्भात आणि मुख्यमंत्री पदासंदर्भात काय तुम्हाला अपेक्षित आहे? कुठली चर्चा आज नाही आहे. ज्यावेळेस एका विपरीत परिस्थितीमध्ये जेव्हा महाविकास आघाडी निर्माण झाली, पहाटेचं सरकार पडल्यानंतर 72 तासानंतर जो काही घडामोडी झाल्या त्याच्या वेळेस आम्ही काही सरकार बनवायच्या पुढे आलेलो नाही. उद्धवजी असतील या शरद पवारजी असतील ते सोनियाजींकडे गेलेत आणि तिथून मग ही महाविकास आघाडीचा एक मिनिमम कॉमन प्रोग्राम देऊन जनतेसाठी, खुर्चीसाठी नाही, अगर कोणाचा गैरसमज असेल तर त्यांनी बदलवून घेतला पाहिजे. नाही तर कॉमन मिनिमम प्रोग्राम जनतेसमोर त्यांनी दाखवला पाहिजे की काय होता कॉमन मिनिमम प्रोग्राम. अगदी शेतकऱ्यांचं कर्ज माफ करण्याची भूमिका ही सोनिया गांधींनी घेतली होती की पहिल्याच अधिवेशनामध्ये हे कर्ज माफ झालं पाहिजे. असे अनेक त्या कॉमन मिनिमम प्रोग्राममध्ये होतं आणि त्याच्यामुळे ही सरकार त्या विचाराने या राज्याच्या जनतेला न्याय देण्यासाठी ती सरकार मॅडम सोनियाजींनी तयार केलेली होती. त्यामुळे खुर्चीचा कुठलाही झगडा नव्हता. नाही तर आम्हाला मुख्यमंत्री घेता आलं असतं, पण बिलकुल त्याच्यामध्ये मुख्यमंत्री पदाच्या कुठल्याही चर्चेचा भाग नव्हता. आणि ज्या पद्धतीनं जे महाराष्ट्रात झालेलं ते सगळ्यांना कळत आहे. त्यामुळे या सगळ्या अफवा आणि या वायफळ चर्चेमध्ये पेक्षा ज्या पद्धतीनं राज्यातलं सरकार रोज महाराष्ट्राच्या जनतेला जगणं मुश्किल करून ठेवलेलं आहे आणि जनतेला न्याय देण्याची भूमिका काँग्रेस पक्षाची, त्याची लढाई काँग्रेस लढते. त्याच्यामुळे या मुख्यमंत्री वगैरे हे काय जे कोणी एग्रीमेंट असेल तर तसं एग्रीमेंट त्यांनी दाखवून द्यावं कोणाला.
अकोला जिल्ह्यामध्ये बार्शी टाकळी जे आहे नगरपंचायत, तिथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यापासून विरोध करतात आहे तिथले पार्षद. तर त्याच्यामध्ये काँग्रेसचा देखील समावेश आहे आणि तिथे काँग्रेसची सत्ता आहे. तर काल चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की याच्यावरती नाना पटोलेंनी उत्तर द्यावं. महापुरुषाचा अवमान या राज्यामध्ये कोण करतो आहे ते भाजपच करत आहे, हे आपण सातत्यानं पाहिलेलं आहे. बार्शी टाकळीच्या नगरपंचायत एरिया, कारण की आपल्याला लक्षात असेल की काही गर्दीने आम्ही नगरपंचायत केले, नगरपालिका केल्या, तिथं अजून स्टाफ नाही, काही नाही, अशी परिस्थिती राज्यामध्ये आहे. जेव्हा त्या ठिकाणी प्रस्ताव दिला गेला त्यावेळेस तिथं परमिशन हा सगळ्यात महत्त्वाचा असतो. कुठलाही पुतळा आपल्याला मांडायचा असेल तर त्याला परमिशन लागतं. आणि त्या ठिकाणी नगर पंचायतनी जो काही ठराव केलेला आहे तो तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्हाला तिथल्या तुमच्या या रिपोर्टरला मागून घ्या की नगरपंचायतने असा ठराव केला की आम्हाला फक्त परमिशन्स वगैरे काय असतील त्या आणून द्या, कारण एनओसी द्यायची आहे फक्त. त्यांना विरोध करायचा कार्यक्रम नव्हता. जे कोणी मांडणार होते त्यांना त्यांनी सांगितलं की आम्हाला तुम्ही परमिशन आणून द्या, आम्ही एनओसी देतो. त्या पद्धतीचा तो ठराव आहे. पण त्याला जनतेचे प्रश्न आणि मूळ प्रश्न डायव्हर्ट करण्यासाठी एखाद्या गोष्टीचा त्याला शब्दाचा अनर्थ करायचा आणि भाजप त्या पद्धतीनं वागायचं, यांचं उत्तर कोण देणार? भाजपनी पहिले आपल्या त्यावेळेचे तत्कालीन काळी टोपीवाले काय नाव होते, भगतसिंग कोश्यारी, हे काय बोलत होते त्याचं उत्तर देता? तुमचे जेवढे 10 डझनपेक्षा जास्त मंत्र्यांनी या राज्याच्या देवतांचा महापुरुषांचा अवमान केला त्याचं उत्तर देता? नाही देणार. त्याच्यावर एक शब्द बोलणार नाही. अरबी समुद्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा मांडू आणि त्याचं भूमिपूजन देशाच्या प्रधानमंत्र्यांनी तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी केला होता. त्याचं काय झालं? म्हणजे दुसऱ्यांवर बोट दाखवण्यापेक्षा आपल्यावर किती बोटं आपल्याकडे आहेत त्याचं पहिले लक्ष घेतलं पाहिजे आणि मग आपण जनतेला मग दुसऱ्यांना प्रश्न विचारले पाहिजेत. आणि त्याच्यामुळे त्यांना प्रश्नाचं उत्तर द्यायचं नाही, त्यांनी ठराव वाचून घेतला पाहिजे आणि ठराव वाचल्यानंतर त्यांना कळेल. उदय सामंतांनी असा स्फोट केलाय की त्यांच्याकडे 20 आमदार राष्ट्रवादीचे आणि ठाकरे गटाचे आमदार आमच्या संपर्कात आहे, शिंदे गटाच्या संपर्कात आहे. मला या खोक्यावाल्यांसोबत बद्दलचं काही बोलायचं नाही. त्यांना जेवढं काय नौटंकी करायची असेल, जेवढं या महाराष्ट्राची बदनामी करायचं असेल, खुर्चीसाठी काय करायचं असेल तर त्यांनी करून टाकलं पाहिजे. त्याला कोण थांबवणार आहे? सुरतेपासून तर गुवाहाटीपासून तर गोव्यापर्यंत आणि नंतर हे सगळं गेल्या 1 वर्षामध्ये जी महाराष्ट्राची वाताहत करण्याचं काम सुरू आहे त्याच्यावर चर्चा करण्याचं काय संबंध आहे? भाजपला चुकून 105 आमदार निवडून महाराष्ट्रात पहिल्यांदा दिले, त्याचा परिणाम महाराष्ट्र भोगतोय. आणि आता जनतेने निर्णय करून घेतलेला आहे की यांना सत्तेचा माज येतो आणि सत्तेच्या माजामध्ये हे लोक राज्याची आणि राज्याच्या जनतेची बर्बादी करण्यामध्ये कसं सोडत नाही हे आता राज्याच्या जनतेला माहिती आहे. त्याच्यामुळे राज्याच्या मंत्रिमंडळाचा विस्तार आपण पाहिला, विस्तारही करू शकत नाही. आमच्याकडे हे येत आहे ते येत आहे, काय आखरी काय चाललेलं आहे? 6-6 जिल्ह्याचा एक मंत्री 6-6 जिल्ह्याचा पालकमंत्री आहे आणि त्यांना त्याच्यातही लाज वाटत नाही. सगळीकडे कामाचं वाईट परिस्थिती आहे, लोकांना न्याय मिळत नाही, हॉस्पिटल बंद पडलेले आहेत, औषध नाही, डॉक्टर नाही, पालकमंत्री नाही, जनता पूर्ण सोयीपासून वंचित पडलेले आहे आणि तरी यांना लाज वाटत नाही. असं हे सरकार आहे. म्हणून या सरकारने कोणाला किती खोके द्यायचे, कोणाला काय करायचं, कोणाला बोके करायचं ते यांनी ठरवून टाका. निवडणुका जेव्हा येतील महाराष्ट्राची जनता यांना काय धडा शिकवणार आहे? यांची खोके पण नाही चालणार त्यावेळेस. कर्नाटकमध्ये तर यांच्या गाड्या आल्या की लोक गाड्या गावातून हाकलून लावतात, हे आपण पाहतोय. त्याचे व्हिडिओ व्हायरल झालेले. शरद पवार म्हणाले की आता भाकरी फिरवण्याची वेळ आलेली आहे, पक्षामध्ये बदलाची वेळ. त्यांचं पक्षात त्यांनी काय करावं त्यांचा निर्णय. त्याच्यामुळे आम्ही मागच्या काळात सांगितलं की पवार साहेबांचा स्वतंत्र पक्ष आहे, ते सिनियर नेते आहेत, त्यांनी काय करावं त्यांचा निर्णय आहे, त्यांना आम्ही काही बंधन करू शकत नाही. गेल्या अनेक महिन्यांपासून अडाणी विरोधात तुम्ही काँग्रेसने रान पेटवलेला आहे. आज नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटच्या उद्घाटन प्रसंगी गौतम अडाणी उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री आणि संघ प्रमुखांसोबत नागपुरात उपस्थित आहेत. आपण आता जो पैसा तिथं लागलेला आहे त्या पैसा कुठला आहे, कसं लोकांना फसवलं गेलेलं होतं,
तो पैसा कसा आहे, ती लोक पण आता मुंबईवरून आलेली आहेत माझ्याकडे. त्यांचंही आपल्याला थोड्यानंतर आम्ही प्रेसमध्ये त्यांना आम्ही उपस्थित करणार आहोत. आखरी जनतेचे पैसे, सर्वसामान्यांचे पैसे लुटून ही जी धंदागडे व्यवस्था जी आहे, ही कसं जनतेला लुटतं आणि त्याचं दर्शन आपल्याला आज पाहायला मिळणार आहे. ती लोक मुंबईवरून इथं आलेली आहेत. त्यांनी रिपोर्ट देऊन सुद्धा त्याची दखल घेतली जात नाही आहे. आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो की हे सगळा जो दिखावा आहे, जनतेच्या पैशाच्या भरोश्यावर, सर्वसामान्यांच्या घामाचा, मेहनतीचा पैसा लुटून ही जी काही मित्रो आहे त्यांची, त्या मित्रोच्या माध्यमातून हे सगळे शहानिशा होतं आणि आपल्या स्वतःच्या प्रॉपर्ट्या तयार करण्याचं काम सगळे नियम बदलून केले जात आहे. ते आज ना उद्या सगळं उघडकीस येणार आहे. जनता आता रस्त्यावर उतरायला लागलेली आहे आणि हे सगळे चित्र आपल्याला पुढच्या काळात पाहायला मिळणार आहे. त्याच्यामुळे अडाणी, मी परवा पण सांगितलं, आम्ही अडाणी व्यक्तिविशेष आमचं नाही. अडाणीचं समजा GST माफ केला जातोय, हजारो कोटीचा माफ केला जातो, मग गरीबाचा का नाही केला जात, शेतकऱ्याचा का केला जात नाही, आमचा सवाल तो आहे. आणि म्हणून आमचे नेते राहुल गांधींनी परवा सांगितले की आमचं सरकार आलं तर हे जे GST आहे, सामान्य जनतेला लुटणारी, हे GST आम्ही बदलू, बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचं आर्थिक धोरण पुन्हा या देशामध्ये लागू करू. ही भूमिका आदरणीय राहुल गांधींची आहे. ही जनतेला लुटणारी GST आता आम्हाला नको, आम्हाला आमची जुनाच भारत पाहिजे, अशा पद्धतीची भूमिका आज जनतेमध्ये सुरू झालेली आहे. भाऊ, संजय राऊत म्हणाले की 13 मे नंतर राज्यामध्ये मोठ्या घडामोडी घडणार आहे. कर्नाटकमध्ये आम्हाला मतदान करा, अन्यथा दंगली होतील, अशी अमित शहा धमकी देतात. देऊ शकतात ते, कारण की आपण पाहिलं असेल की गुजरातच्या निवडणुकीमध्ये देशाचे गृहमंत्री असलेले अमित शहा यांनी म्हणाले की भाषणात सांगितलं जाहीरपणे की 2002 याद है की नाही आप सब लोगों को. म्हणजे एक देशाचे गृहमंत्री असलेले अमित शहा या पद्धतीनं गोधरा कांडाचा उल्लेख करून, म्हणजे 2002 मध्ये गोधरा कांड झालेला होता त्याचा उल्लेख करून एक प्रकारे धमकी देण्याचं काम ते करू शकतात. गुजरातमध्ये करू शकतात, तर देशामध्ये ते काही करू शकतात. नाना, वो हिंदी में जानना चाहेंगे, प्रधानमंत्री ने ये कहा है कि कांग्रेस भ्रष्टाचार का स्रोत है. नरेंद्र मोदी जी आप भ्रष्टाचार मुक्त भारत बनाने आए थे. देश के किसान को आत्महत्या से बचाने के लिए आए थे, युवाओं को ताकत देने के लिए आए थे, गरीबों को ताकत देने के लिए आए थे. सब झूठे वादे कर कर ये देश में आपने जनता के आशीर्वाद से सत्ता स्थापित की. क्या मिला 10 साल में? आम पब्लिक से पैसे लूटकर, सामान्य लोगों से पैसे लूटकर अपने कुछ मित्रों के खातों में पैसे डालने के सिवा आपने क्या किया? तो ये सबसे बड़ा भ्रष्टाचार है. कांग्रेस को गाली दे देकर आप सत्ता में तो आ गए. जिस कांग्रेस ने, जब इस देश में सिर्फ 50 गांव में बिजली थी, रास्ते नहीं थे, हॉस्पिटल नहीं थे, स्कूलें नहीं थे, जहां सुई नहीं बनती थी तो सुई से रैकेट बनाया, महासत्ताक बनाया, उस कांग्रेस को आप भ्रष्टाचार का आरोप आज भी लगा रहे हो. तो आप जो कांग्रेस ने इस देश की जो सार्वजनिक उपक्रम व्यवस्था बनाई थी जनता के लिए, वो बेच कर आप देश चला रहे हो. पैसा कहाँ जा रहा देश की जनता का? आपने GST लाया, हम सामान्य लोगों से पैसा ले रहे हो, वो पैसा कहाँ जा रहा है? देश के पास सोना चला गया, वो कहाँ गया? इसका जवाब आप नहीं दोगे. देश की सीमा सुरक्षित नहीं है, उसका जवाब क्यों नहीं देते हो आप? कितने साल तुम कांग्रेस को झूठ साबित कर कर सत्ता में रह सकते, अब नहीं चलेगा. 10 साल में आपने देश का नुकसान ही किया है. जो कर्नाटक के माजी मुख्यमंत्री जो रहे हैं जगदीश शेट्टर, उन्होंने खुद कहा कि मुख्यमंत्री पद के लिए ऑक्शन किया जाता है, हजारों करोड़ की वहां पे बोली होती है, मंत्रिमंडल की बोली होती है, उसका जवाब उन्हें देना चाहिए. कांग्रेस भ्रष्टाचारी रहती तो देश खड़ा नहीं होता. कांग्रेस ने हमेशा, जो गांधी परिवार है, उन्हें अपनी प्रॉपर्टी देश को दी है. आज राहुल गांधी जी के पास खुद का मकान नहीं है, देश में नहीं है, और वो उनको बेघर करने का पाप मोदी जी आपने किया है. और इसलिए इस देश में कौन भ्रष्टाचारी है ये देश की जनता जानती है. मोदी जी, आपके सर्टिफिकेट को कांग्रेस की जरूरत नहीं है. आप जनता कांग्रेस को पुनः इस देश में सत्ता में लाएंगे. कर्नाटक में 150 के ऊपर विधानसभा में कांग्रेस की ही सीटें आएंगी और ये पूरी सिमट जाएगी. लाइनों में बैठेगी अब बीजेपी, वहां पर उसमें भी बैठेगी कि नहीं 2-4 लोग, तुम वो भी पता नहीं. ये स्थिति वहां पर है.
लोगों ने वहां पर उनकी बीजेपी की गाड़ियां जब गांव में जाती है उनको भगाते गांव से, ये पिक्चर आज सामने आ रहा है। तो उसके ऊपर आत्मचिंतन मोदी जी करिए। कांग्रेस को अब गाली देने में कुछ नहीं होगा। अब आपने क्या किया देश के लिए वो बताने का समय आपके पास है, नहीं तो वो भी समय निकल जाएगा। आज एनसीआई के कार्यक्रम में अदानी जी आए हैं और सीएम और डीसीएम के साथ में है, क्या है? देखो हमें क्या कहना है, क्योंकि मेरे तरफ अभी मुंबई से भी कुछ लोग आए कि जो पैसा यहाँ पर लगाया जा रहा है तो लोगों के पैसे लूटे गए हैं। उन्हें पुलिस स्टेशन में रिपोर्ट दी है तो भी शासन उसमें सरकार कोई एक्शन लेने को तैयार नहीं है, प्रशासन कोई एक्शन लेने को तैयार नहीं है। आखिर जनता के पैसे लूट कर खुद की प्रॉपर्टी बनाने का काम, क्योंकि वो आरएसएस का है, हॉस्पिटल शायद किसी बीजेपी का है, पता नहीं मुझे, लेकिन वो किसी प्राइवेट का है। तो आखिरी जनता के पैसे लूटकर अपनी प्राइवेट प्रॉपर्टी बनाना चाहते हो? ये सवाल का जवाब भी उनको देना पड़ेगा। और ये सब चीजें जो है एक्चुअली अब लोगों के सामने आ रही है। और ऐसी भ्रष्टाचारिक व्यवस्था जो है, हम अदानी हमारा व्यक्ति विरोध नहीं है, लेकिन आपने 2 दिन के पहले देखा कि जीएसटी उनका माफ किया जा रहा है, हजारों करोड़ का माफ किया जा रहा है, और आम पब्लिक का से आप जीएसटी ले रहे हो, किसान से जीएसटी ले रहे हो, मध्यम वर्गों से आपने जीएसटी लेना शुरू रखा है। फिर क्या देश का सबसे गरीब आदमी क्या अदानी है? ये सवाल हम पूछना चाहते हैं, लेकिन बीजेपी उसके जवाब देना नहीं चाहती है, मोदी सरकार जवाब देना नहीं चाहती। और इसलिए जनता की आवाज़ अब उठनी शुरू हो गई है। मेरे तरफ खुद मुंबई से कुछ लोग आए हैं जो ये पैसे कहाँ से लूटे गए, क्या क्या हुआ, वो थोड़ी देर में आपको भी उसकी मालूमात दी जाएगी। कर्नाटकमध्ये 75% आरक्षण देऊ असं तिथे स्थानिक नेत्यांनी सुद्धा म्हटलेलं आहे, महाराष्ट्रात हेच असणार आहे का? बघा 2 गोष्टी आहे. काल राहुलजींनी परवा स्पष्ट केलेलं आहे की जे काँग्रेसच्या काळामध्ये जो जातीनिहाय सर्वे केलेला आहे तो मोदीजींनी जाहीर करावा. कारण की त्या ठिकाणी राहुलजीने त्याच्या पलीकडे जाऊन सांगितलं की हे आरक्षणाच्या ज्या मर्यादा आहेत त्या आता 50%च नाही, आता 50%च्या वर. कारण की आज पूर्ण देशामध्ये ओबीसी असेल, शेड्यूल कास्ट असेल, शेड्यूल ट्राईब असेल, जे मागास जाती आहेत त्यांना 50च्या आत सिमेंट करून ठेवलेलं आहे. आणि शासकीय व्यवस्थेत असेल, अनेक व्यवस्थेत असेल, हे फार मर्यादित झालेले आहेत. आणि म्हणून जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे. केंद्र सरकारने ते जाहीर केलं पाहिजे, आणि नाही केलं तर आम्ही करू. कारण की ह्या मर्यादेमध्ये ठेवून लोकांना त्यांच्या अधिकारापासून त्यांना संपवण्याचं काम भाजप करते आहे. आणि त्याच्यामुळे 50%च नाही तर त्याच्या पलीकडे जाण्याची भूमिका राहुल गांधीजींनी परवा कर्नाटकमध्ये जाहीर केली. महाराष्ट्रात असेल ते देशभरासाठी, पूर्ण देशासाठी. जेव्हा काँग्रेस पक्षाच्या हायकमांडनी ज्या पद्धतीची भूमिका जाहीर केलेली ती फक्त कर्नाटकसाठी नाही तर ते देशासाठी होणार आहे. हो, ठाण्यामध्ये मुख्यमंत्री कार्यालय उभारलं जाणार आहे, त्यासाठी 4,60,00,000 रुपयाचा खर्च होणार. आम्ही तुम्हाला वारंवार सांगतोय की सरकार हे जनतेचे पैसे लुटायसाठी निर्माण झालेली आहे खोक्यांची सरकार. त्याच्यामुळे कुठेही गेलं तर या सरकारला खोकाच म्हणतात. जनतेचा आवाज आहे, आम्ही कुठला आरोप लावत नाही, जनता. आणि त्यांनीच सांगितलं की आमचं सरकार खोक्याचं आहे, ते स्वतः पण एकदा बोलले. त्याच्यामुळे जनतेचे पैसे लुटून स्वतःचं, कारण की जे लोक स्वतःसाठी एअर कंडिशन स्टेज करू शकतात आणि लोकांना उन्हात ठेवू शकतात आणि उन्हात तडपडून मारू शकतात, तर त्यांच्याकडून काय अपेक्षा केली पाहिजे? तर ठाण्यात काय, ते कुठं पण त्यांच्या गावात, तिकडे सातारा जिल्ह्यात कुठे तिथेही जाऊन मुख्यमंत्र्यांनी कार्यालय बनवू शकतात, काही पण करू शकतात. सत्तेचा दुरुपयोग कसा करायचा तर ईडी सरकारपासून आपल्याला शिकण्यासारखा आहे. जिस तरह के बैनर महाराष्ट्र में लग रहे हैं मुख्यमंत्री के इसको लेके, क्या लगता है 2024 में महाविकास आघाड़ी का मुख्यमंत्री का चेहरा कौन है? देखो अभी कोई चुनाव का समय नहीं है, और अभी कांग्रेस की भूमिका एकदम स्पष्ट है कि महाराष्ट्र में जनता त्रस्त है. किसान हो, युवा हो, गरीब हो, सभी लेवल पे लोग त्रस्त है, कर्मचारी त्रस्त है. तो ऐसे समय में छोटे व्यापारी हो, सब त्रस्त है, और उनके इशू उठाकर उनको जस्टिस देना ये कांग्रेस का पहली भूमिका है. और जब चुनाव आएंगे उसमें जिस दल के ज़्यादा विधायक रहेंगे उसका मुख्यमंत्री होगा. ये सिंपल थ्योरी है. लोकतंत्र में यही साबित करता है कि जिसके ज़्यादा सदस्य हो, दल एमएलएज हो या एमपी हो, उसी का मुख्यमंत्री प्रधानमंत्री बनता है.
तो ये कोई भविष्य वाले के पास जाने की जरूरत नहीं है। कांग्रेस की भूमिका एकदम स्पष्ट है कि अभी समय चुनाव भी नहीं है। महाराष्ट्र में गए 3 महीने से जो ओले और बारिश हो रही है जिसमें किसान पूरा तबाह हो चुका है, ये इशू को लेके कांग्रेस लड़ रही है, युवाओं के इशू को लेके लड़ रही है, गरीबों के इशू को लड़ रही है। और कांग्रेस की भूमिका इसमें, इसके बोर्ड कहाँ लग रहे, ये चाइल्डिश जो पॉलिटिक्स आज महाराष्ट्र में चल रही है, इसके तरफ ध्यान देने का हमारे पास समय नहीं है। अकोला जिले की बार्शी टाकली नगर पंचायत में 9 पार्षदों ने छत्रपति शिवाजी महाराज की प्रतिमा को बिठाने का विरोध किया है और इसमें कांग्रेस के भी पार्षद शामिल है। तो एक गलत न्यूज होते जा रही है। एक्चुअली नगर पंचायत के एरिया में किसी संस्था को छत्रपति शिवाजी महाराज की प्रतिमा का स्थापन करना है, उसके लिए नगर पंचायत की एनओसी चाहिए थी। अब वो सरकार ने कोई भी महापुरुषों की प्रतिमा लगाना हो तो उसके लिए पूरी परमिशंस चाहिए और नगर पंचायत ने उन संस्था को बताया कि आप सब परमिशन लेके देंगे। तो नगर पंचायत का कोई विरोध नहीं है। विरोध कल अगर प्रतिमा बिठा दिया तो क्या नगर पंचायत उसको ये करेगी क्या? वो संस्था ने करना चाहिए जवाबदारी, जो नियम है उसके आधार पे होना चाहिए। विरोध करने का कोई काम किया गया नहीं। लेकिन बीजेपी इसको जिस तरह से इस इशू को उठाकर जनता के मूल इशू को डाइवर्ट करने की कोशिश करती है, उनको महापुरुषों के बारे में बोलने का कोई अधिकार नहीं, क्योंकि उनके जब तत्कालीन जो राज्यपाल थे भगत सिंह कोश्यारी, उन्होंने तो खुद महापुरुषों का अपमान किया था। उनके आधा डजन के ऊपर के मंत्रियों ने हमेशा महापुरुषों का अपमान किया है। इनके तो मंत्री को तो लोगों ने कालिक पोत दिया था, तो कभी इन लोगों ने उस तरह की बातें नहीं कही। और ये ढोंगी जो बीजेपी है उसका चेहरा है आपस में लड़ाकर राजनीति करना। और इसलिए कांग्रेस के तरफ से छत्रपति शिवाजी महाराज महाराष्ट्र के दैवत है, उनका सम्मान और उनको जो भी मांगे जनता की होती है, छत्रपति शिवाजी महाराज के विचारधारा के आधार पर महाराष्ट्र में काम करने का काम कांग्रेस करती है। महाराष्ट्र में किसानों का लॉन्ग मार्च चालू है, क्या कहेंगे आप? 3 मंत्रियों को मिलने व्यवस्था जमीन वर्ग 300%। ये महाराष्ट्र में झूठ मूठ की सरकार बनी हुई है। वसूली और भ्रष्टाचार करने वाली, कर्मचारी के ट्रांसफर में भी पैसे खाने वाली सरकार बनी है, जनता के पैसे लूटने वाली सरकार बनी है। जब बजट सेशन के समय में किसानों का लॉन्ग मार्च निकला था, उस समय इन्हें झूठ वादे कर एक बार नहीं, गए बार फडणवीस सरकार में भी यही हुआ था और अभी ईडी सरकार में भी वही हुआ। किसानों की जो मांगे थी उसको पूरा करने में राज्य की सरकार असमर्थ है और बीजेपी ये किसान विरोधी है। ये कई बार प्रधानमंत्री के स्टेटमेंट से भी हम सुनते हैं और उनके कृति से भी आपने को देखने को मिलता है। तो इसलिए किसान और परेशान हो चुका है, क्योंकि आज जिस तरह से ओले और बारिश की वजह से जो नुकसान हुआ है वो उसके परिणाम भी बड़े पैमाने में सामने आ रहे हैं। यहाँ पर जमीनों के इशू है, जो इंक्रोचमेंट के ज़मीन है, जो फॉरेस्ट की हो, गायरान ज़मीन हो, ऐसे कई इशू महाराष्ट्र में जिसको सरकार करना नहीं चाहती।